नमस्कार मित्रांनो. आज सगळीकडे शेअर मार्केटच्या कोर्सेसचा अगदी एकदा पेवच फुटलेला आहे. म्हणजे गल्ली बोळात जर तुम्ही म्हणाल तर प्रत्येक जण आज स्टॉक मार्केट शिकवतोय. प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस लोकांना पिच करतं आणि प्रत्येक जण सांगतं की माझा कोर्स करा, यात हा फायदा तो फायदा. आणि काय होतं माहिती आहे का, मग ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपण कन्फ्यूज होऊन जातो. नक्की कोर्स करायचं कोणाचं. कोण तुम्हाला ऑसिलेटर बद्दल बोलेल, कोण इंडिकेटर्स बद्दल बोलेल, कोणी ऑर्डर फ्लो अनालिसिस शिकवेल. बऱ्याच गोष्टी आहेत. तो शिकायचं म्हणलं काय पुष्कळ काही शिकता येईल. पण मला हेच म्हणायचं आहे की आपल्याला एंड रिझल्ट काय पाहिजे. आपल्याला एंड रिझल्ट पाहिजे की आपल्याला प्रॉफिट झालेले पाहिजेत. आणि जे सेबी सांगते आज की बाबा प्रत्येक 10 पैकी 9 लोक लॉसेस करत असतील तर एकच व्यक्ती आहे जो प्रॉफिट करतो. मग तो एक व्यक्ती काय करतो ते जर टेक्निक आपल्याला समजलं, ते जर आपल्याला कशा पद्धतीने तो व्यक्ती काम करतो, कशा प्रकारे त्याने मार्केटला समजावून घेतलेला आहे, ह्या जर गोष्टी आपल्याला समजल्या तर आपण पण त्या 9 लोकांमध्ये न बसता त्या 1 लोकांमध्ये किंवा त्या 1% जे काय आपले 10% आपण म्हणू, त्या 10% लोकांमध्ये आपल्याला जाऊन बसणं सोपं पडेल. आणि त्याच्यासाठी मग काय की कुठेही फ्रीमध्ये युट्यूबवरती मिळणारं मटेरियल बघायची गरज नाही. आपल्या ज्या टीव्हीवरती आज जे सोकॉल्ड जे इन्फ्लुएन्सर आहेत, सोकॉल्ड जे फायनान्शियल गुरुज आहेत, ते जे काही सांगतात हे सुद्धा तुम्हाला बघण्याची गरज नाहीये. मला सांगा, आपण प्रत्येक गोष्ट दुसऱ्यावर अवलंबून आपल्या आयुष्यामध्ये किती गोष्टी करतो? तर 90% गोष्टी आपण स्वतःच करतो आणि त्यामुळे आपण त्याच्यामध्ये सक्सेसफुल आहे. मग जी गोष्ट तुम्हाला पैसे मिळवून देते, जी गोष्ट तुम्हाला एक ॲडिशनल इन्कम मिळवून देते, ही गोष्ट मिळवण्यासाठी समजा मी जर कुठल्या गुरुवरती, मी जर कुठल्या टेलिग्राम चॅनलवरती, कुठल्या ॲडवायझरीवरती जर मी अवलंबून राहिलो तर ते किती दिवस चालणार आहे? त्याच्यापेक्षा समजा 20 ते 25 दिवसांमध्येच जर मी एखादा चांगला कोर्स जर मी केला, तो कोर्स मी स्वतः शिकून घेतला आणि शिकल्यानंतर जर मी स्वतः ट्रेन झालो, मी असं एखादं स्किल घेतलं की जे आता माझ्याकडून म्हणजे लाईफ टाईम ते स्किल माझ्याकडे राहणार आहे. आणि या स्किलमधून समजा मी दररोजच्या दररोज जे काही माझा इन्कम असेल तो ॲडिशनल इन्कमवर जर मी याच्यातून करू शकलो, जर मी मार्केट शिकून तर त्यातलं दररोजच्या दररोज काही ना काहीतरी पैसे मिळवू लागलो, तर माझ्यासाठी ॲडिशनल इन्कम नाही का होणार आहे? आणि जर माझी ही प्रॅक्टिस कंटिन्यू मी ठेवली, एक महिना असेल, 2 महिने असेल, 3 महिन्यानंतर मग मी अशा लेवलला मी प्रॅक्टिस करून हा कोर्स अशा पद्धतीने मी शिकू शकतो की जेणेकरून तिथून पुढे मला कुणावरही अवलंबून राहायची गरज नाही. आणि मग काय होईल मित्रांनो, जे काय मी तुम्हाला सांगतोय दररोज जे 500-1000 रुपये तुम्ही कमवू शकता, हे फक्त तुम्हाला काय करायचं आहे, फक्त मोठ्या लॉट साईजमध्ये ह्याच्यापेक्षा जास्ती पैसे म्हणजे 5,000-10,000 रुपये तुम्ही इझिली स्वतःहून कमवू शकताय. कुणालाही कसल्याही प्रकारची ॲडवायझरी फी द्यायची गरज नाही, कुठला कोर्स परत करायची गरज नाही, ना कुठलं युट्यूब चॅनल फॉलो करायची गरज नाही. कारण का, असं एखादं स्किल जर आपण स्वतः शिकलो जे लाईफ टाईम आपल्याबरोबर राहणार आहे, तर ऑटोमॅटिकली आपण इंडिपेंडंट बनतो मित्रांनो. आणि इंडिपेंडंट बनायचं असेल तर तुम्ही एक काम करा, येणाऱ्या 10, 11 आणि 12 एप्रिलला जो माझा फ्री मास्टर क्लास असणार, कुठल्याही प्रकारची फी त्याला नाही आहे. ह्या मास्टर क्लासमध्ये तुम्ही या. तिथं जे काही मी आता तुम्हाला ज्या सोप्या भाषेमध्ये समजावून सांगतोय तशा भाषेमध्येच मी तुम्हाला एक्झॅक्टली सांगेल की माझा कोर्स कसा चालतो आणि का आमचे जे काही 5,000 पेक्षा जास्तीचे विद्यार्थी माझ्या आज शिकून गेलेले आहेत, हे विद्यार्थी कशा पद्धतीने दररोज प्रॉफिट करतात आणि ते पण फक्त अर्धा तास काम करून. तर तुमच्या लक्षात येईल की बाबा हा कोर्स जर तुम्ही केलात तर तुम्ही सुद्धा नक्की प्रॉफिटेबल ट्रेडर होऊ शकता. त्यामुळे मित्रांनो, वेळ नका घालू. लवकरच या लिंकला रजिस्ट्रेशनचं जे बटन आहे ते बटन तुम्ही प्रेस करा आणि आपला सगळा डेटा त्यात जो काय आहे, तुमचं नाव असेल, तुमचा मेल आयडी असेल, सगळं लवकर त्याच्यामध्ये भरा आणि आजच आपली सीट बुक करा. कारण आमचा जो आधीचा जो वर्कशॉप होता, जो 27, 28 आणि 29 मार्चला मी घेणार होतो, तो ऑलरेडी फुल झालेला असल्यामुळे मला ह्या नवीन तारखा डिक्लेअर करायला लागल्या, ज्याच्यामध्ये 10, 11 आणि 12 एप्रिलला आपला पुढचा फ्री मास्टर क्लास होईल 3 दिवसांचा. त्याच्यासाठी तुम्ही लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा. धन्यवाद मित्रांनो.